महाविकास आघाडीचे लोकसभेचे पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर आपल्यासोबत आहेत। खरं तर प्रचाराची रणधुमाळी पुण्यात उडताना पाहायला मिळते। तिन्ही उमेदवार वंचित असू द्या, महायुती असू द्या किंवा महाविकास आघाडी असू द्या, या तिन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार जो आहे तो सुरू केलेला आहे। आमदार साहेब, कुठेपर्यंत आलाय प्रचार? खासदार नाव लागायच्या तयारीत आहे असं तुम्ही म्हणताय, कॉन्फिडन्स, पण प्रचाराची रणनीती नेमकी काय काय कोण कोण येणारे मोठे नेते? मोदींची सभा होती पुण्यात। बघा, आमची प्रचार यंत्रणा पहिल्या दिवसापासून चालू आहे, पण ती आज नाही। मी जसा विधानसभेचा आमदार झाल्यापासून मी पुणे शहरामध्ये काम करतोय, त्यामुळे प्रचार हा विषय काही नवीन नाही। रोज लोकांमध्ये, लोकांच्या सुखदुःखाला, लोकांच्या भेटी आहेत, कार्यक्रम चालू आहेत। पुण्याच्या विषयावर सातत्यानं मी आवाज उठवतोय। मग अंमली पदार्थ असेल, पुण्याची गुन्हेगारी असेल, गृह खातं असेल, पायाभूत सुविधा असेल, ट्रॉफिक असेल, सातत्यानं बोलत आलोय। म्हणजे निवडणुका म्हणून मी प्रचार करतो असं ना, मी सातत्यानं पब्लिक समाजामध्ये, नागरिकांमध्ये, मतदारांमध्ये आणि सातत्यानं मी आवाज उठवतोय आणि तो आवाज जनतेचा आवाज म्हणून मी काम करतोय। आणि मी पुणेकरांचा उमेदवार हे सगळ्यांनाच माहिती आहे। मुरलीधर मोहोळांच्या प्रचाराचा विचार केला तर एक पाऊल पुढे आहेत ते, अनेक नेते त्यांच्यासोबत आहेत, पुण्यातले स्थानिक महायुतीचे सगळे नेते आहेत, पण काँग्रेसमध्ये सारं काही अलबेल नाहीये। कारण महाविकास आघाडीचे नेते दिसतात, पण काँग्रेसचे अनेक नेते प्रचारात अजूनही सक्रिय दिसत नाही। आपण जे बोलताय ते जरा काहीतरी तुमचं चुकतंय। मुरली मोहोळांबरोबर भाजप अजून दिसत नाहीये, आणि दिसत असेल तर उत्तमच आहे। पण मी आणि माझा पक्ष आणि आमची इंडिया फ्रंटचे सर्व शिवसेना, राष्ट्रवादी आणि सगळी लोक आम्ही फिरतोय। तुम्हाला प्रत्येक प्रचारात दिसतील। आम्ही ज्या त्या प्रभागात जातो त्या प्रभागातले नेते बोलून आमचं कामकाज चालू आहे। आणि परवा फॉर्म भरताना आम्ही सगळे पुण्यातले नेते एकत्र येऊन फॉर्म भरलेले आपण बघितले। खरं तर भाजपकडून मोदींना आणता येते। 29 तारखेला मोदींची मोठी जाहीर सभा पुण्यात होणार आहे। पुण्यात खूप मोठा इम्पॅक्ट पडेल का? एसपीच्या मैदानावर सभा होतीये, त्यानंतर खरं तर वारं बदलेल आणि भाजपचा उमेदवार निवडून येईल असं देखील भाजपकडून बोललं जातं। बघा, मी परत एकदा सांगतो, मोहोळ मोदींना मत मागतायत आणि मी पुणेकरांना मागतो, हा फरक आहे। आणि मग मोदींच्या मतदानावर किती जण निवडून आले तर 2 वेळा 2 खासदार झाले। पुण्याच्या प्रश्नावर कोण बोललोय का? तर अजिबात बोललं नाही। पुण्याच्या सुविधेवर बोललोय का? अजिबात बोललं नाही। पुण्याच्या टॉपिकवर काय झालंय का? काहीच झालं नाही। पाणी पुरवठ्याचं काय झालं? सुरक्षाचं काय आलं? आणि देशाचे आज प्रश्न आहेत, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आजची निवडणूक आहे। लोकशाही का हुकुमशाही ह्याच्यावर निवडणूक आहे। देशाचे अनेक प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिला भगिनींचे प्रश्न आहेत। आणि सातत्यानं आता जाहीरनामा आम्ही काँग्रेसने दिलेला आहे। शेतकऱ्यांपासून तर विद्यार्थ्यांपर्यंत, महिला भगिनींपर्यंत, आरोग्यदायी योजनेपर्यंत सगळा जाहीरनामा अत्यंत समाजापर्यंत, जनतेपर्यंत जाईल आणि जनतेला त्याचा फायदा होईल। कर्नाटक आणि तेलंगणा ज्या पद्धतीने जाहीरनामा न्याय दिला आम्ही, त्या पद्धतीनं देशामध्ये न्याय द्यायचा प्रयत्न होईल। आणि तो जाहीरनामा इतका प्रचंड चांगला की समाजाला त्याचा फायदा होणार आहे। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांनी फॉर्म भरला, शक्ती प्रदर्शन केलं, पवार साहेबांची सभा झाली। 25 तारखेला नदीपात्रात जाहीर सभा घेते महायुती। 25 तारखेला फॉर्म जे आहे तो मोहोळांचा भरला जाणार आहे। त्या सभेनंतर देखील ऍक्टिव्हनेस येईल शहरात असं त्यांचं म्हणणं आहे, आणि खूप मोठं शक्ती प्रदर्शन मोहोळ आणि महायुतीकडून केलं। बघा, आपण बघितलं असेल तर त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, आणि प्रचंड पैसा असल्यामुळे त्यांना लोक आणताना एकदम सोपं पडेल। पण माझ्याकडे जी लोक आहेत ती जीवाभावाची लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, आणि पैशाने आणणारी लोक आणि मनाने आणणारी लोक ह्यात फरक आहे। आणि त्यांच्यामध्ये तुम्ही त्यांच्या जाहीर सभेत ज्या ज्या लोक येतील त्यांची तुम्ही माहिती घ्या, आणि मग तुमच्या लक्षात येईल विकतची लोक आहेत त्यांच्याकडे। एमआयएम आणि महायुती दोन्ही उमेदवार आहेत। खरं तर पुण्यात वसंत मोरे आणि एमआयएम कडून एक उमेदवार देण्यात, याचा सगळा तुम्हाला म्हणजे काँग्रेसला फटका बसेल महाविकास आघाडीला मतांचा? बघा, याच्यामध्ये आपण बघितलं तर लोकशाही आणि हुकुमशाही, परत एकदा त्याच विषयावर मी होतो। आणि लोकशाहीमध्ये ही लोकशाही देशात टिकली पाहिजे ह्या हेतूने ही निवडणूक आहे। आणि ह्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल तर प्रत्येक वेळेला संविधान बदलू असे जर खासदार बोलत असतील भारतीय जनता पार्टीचे, आणि लोकशाही बदलून टाकू, तर ह्या वर्गाने आणि सुज्ञ मतदार, देशातला मतदार ह्याची गांभीर्याने त्याची माहिती घेतलेली, आणि तो सुज्ञ मतदार हा योग्य वेळी, योग्य टायमाला योग्य मतदान करणं हा माझा विश्वास आहे। एक शेवटचा प्रश्न, रवींद्र धंगेकर किती मतांनी निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? मग आता तुम्ही तर म्हणले मोदी येणार आहेत, 25ला सगळी सभा होणार आहे। आम्ही नाही, भाजप मी तुम्ही भाजपांचा निरोप मला दिला ना। भाजप मी सांगितलं की मोदींची सभा होतीये, इम्पॅक्ट काय पडेल तुमच्या याच्यावर? बघा, मोदीच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवणार आहे का ती पहिले एकदा स्पष्ट केली पाहिजे।
आणि मोदींच्या चेहऱ्यावर जर निवडणूक लढवत असेल तर मग मोहळांचा चेहरा का आला? मोदींनीच पुण्यात निवडणूक लढवायला पाहिजे होती ना. आणि जर मोदींच्या चेहऱ्यावर जर निवडणूक लढवत असेल तर मग मोहोळ काहीच कामाचा नाही हे पुणेकरांना माहिती झाले. आणि मग मोदींच्या जीवावर जर निवडणुका लढवत असतील तर मग पुणेकरांचा उमेदवार कोण? पुणेकरांनी जो निवडून देणार ते मोदींना देणार नाही, ते मोहोळला देणार आहे. आणि मोहोळ जर मोदींचा चेहरा घेऊन मतं मागत असतील तर मग ते काही कामाचे नाहीत. मग मी बरं ना त्याच्यापेक्षा पुणेकरांचा उमेदवार आहे ना. मी जिंकणार हे नक्की, पण आता तुम्हाला हळूहळू सांगेन किती मतांनी येईल ते. मोदींची जरी जाहीर सभा झाली तर पुणेकरांनी मला खासदार करायचं ठरवले असा विश्वास रवींद्र धंगेकरांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.